या गावची जी किल्ला बनवण्याची कन्सेप्ट जी आहे ना ती खूप मस्त आहे. कारण 10-12 वर्षात किल्ल्यांचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं आहे. तर नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण किल्ल्यांचं गाव एक्सप्लोअर करणार आहोत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे दिवाळी झाल्यानंतर किल्ले बनवण्याची स्पर्धा सुरू होते. बरं, किल्ले म्हणजे नुसतं किल्ले बनवायचे म्हणून बनवत नाहीत ते, तर जशी प्रतिकृती आहे तशाच प्रकारचे किल्ले ते बनवतात. म्हणजे किल्ले बनवायच्या आधी त्यांचा एक गट असतो 10 ते 15 मुलांचा. तो गट जो किल्ला आपण बनवणार आहे त्या किल्ल्यावर ते भेट देतात आणि आत्ता त्या किल्ल्याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेतात आणि सेम टू सेम किल्ला आपल्या गावात बनवतात. बरं, कमीत कमी 30-35 किल्ले या गावात बनवले जातात. आणि असं नाही की एका गटाने प्रतापगड बनवला आहे तर दुसऱ्या गटाने सुद्धा प्रतापगड बनवला आहे, असं नाही. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळा किल्ला बनवलेला आहे आणि यांच्यात खूप मोठी स्पर्धा असते की जशाचा तसा किल्ला बनवण्याचा. तर म्हणूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे गाव आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. किल्ल्यांचं गाव आंबवडे, जिल्हा सातारा. आता तुमच्या घरात जर कोणी लहान मुलं असतील आणि तुम्ही त्यांना किल्ल्यांविषयी माहिती देताय किंवा किल्ल्यांना तुम्ही भेटी द्यायच्या जरी ठरवलं तरी बरेच किल्ले असे भरपूर लांब असतात. तुम्हाला सर्व किल्ल्यांना भेटी देणं हे जमत नाही. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना या दिवसात आंबवडे बुद्रुक या गावात आणू शकता. कारण जसेच्या तसे प्रतिकृती असणारे किल्ले तुम्ही तुमच्या लहान मुलांना दाखवू शकता. जय शिवराय. आम्ही गोरखगडाचा प्रतिकृती केलेली आहे. हा किल्ला ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हा किल्ला मुरबाड तालुक्यातील असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला शिवरायांनी मोठ्या मोठ्या लढाई जिंकल्यामधला एक किल्ला आहे. हा किल्ला इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हा किल्ला 18व्या शतकात बांधण्यात आला होता. तर काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की हा किल्ला यादवांखाली आहे. हा किल्ला इतिहासाच्या कागदपत्रावर या किल्ल्याचा उल्लेख नसला तरी या किल्ल्यावरील गुहा, टाकी आणि अवशेषांवर हा किल्ल्याचा उल्लेख दिसतो. ह्या किल्ल्यावर तुम्ही गेला तर तुम्हाला ह्या किल्ल्यावर खूप काही काय बघायला भेटेल. जसं की गोरखनाथांची समाधी व शंकराची पिंड. हा किल्ला आम्ही 8 दिवसात बनवला आहे. हा किल्ला आम्ही तिघांनी बनवलेला आहे. ह्या किल्ल्यावर आम्ही माती, भुसा, वणकी आणि शेणकाला मिक्स करून हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ल्यावर तुम्ही जावा, खूप चांगली तुम्हाला सौंदर्य दिसेल. जय शिवराय. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझं नाव प्रज्वल जाधव. बर. आम्ही शिवतांडव ग्रुप म्हणजे आमच्या घरातील आम्ही 5-6 जण मिळून आमचा ग्रुपच आहे.
आम्ही मिळून हा राजगड या किल्ल्याची प्रतिकृती इथे तयार करण्याचा प्रयत्न केलाय. ही प्रतिकृती बनवण्यासाठी आम्हाला 3 दिवस आणि 3 रात्र इतका कालावधी लागलाय. आणि ही प्रतिकृती बनवण्यासाठी आम्ही आपल्या घरगुतीच वस्तू जसं त्या विटा, ओंडके, भुसा, माती यांचा वापर केलेला आहे. तटबंदी बनवण्यासाठी आम्ही शाडूच्या मातीचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर किल्ल्यावरील ज्या आपल्या वास्तू असतात जसे की घरे, मंदिरे, देवळे हे देखील आम्ही हातानेच बनवलेले आहेत. आणि त्याचबरोबर हा किल्ला म्हणजे गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखला जाणारा आपला राजगड म्हणजे शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा जो इतिहासातील सुवर्ण काळ झाला होता त्याचा साक्षीदार म्हणजे आपला दुर्गराज राजगड. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ साहेब, त्याचबरोबर सईबाई साहेब यांना जवळून पाण्याच्या भाग्य लागलेला किल्ला म्हणजे आपला दुर्गराज राजगड. राजगड म्हणजे फक्त किल्ला नाही तर शौर्य, साहस, पराक्रम आणि दृढ निश्चय याचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पहिली राजधानी म्हणजे आपला राजगड. राजगड सुमारे 26 वर्षे आपल्या स्वराज्याची राजधानी होता. पुढे राजधानी रायगडावर हलवण्यात आली होती. आणि या किल्ल्याची आपण रचना पाहायला गेलो तर या किल्ल्याची रचना आपल्याला अशी दिसून येते की या किल्ल्याला 3 माचे आहेत. पहिली म्हणजे समोर आपल्या असलेली पूर्वेकडील सुवेळा माची, पश्चिमी दिशेला असलेली मागे संजीवनी माची आणि निचेच आपल्या ईशान्य दिशेला असलेली पद्मावती माची आणि मध्ये असलेला बालेकिल्ला. आणि असं ओळखलं जातं की राजगडाचा बालेकिल्ला हा जगातील सर्वात अभेद्य असा बालेकिल्ला आहे. कारण राजगडाला जसा बालेकिल्ला आहे तसा कोणत्याही किल्ल्याला बालेकिल्ला नाही. आणि त्याचबरोबर त्याचा महादरवाजा देखील उभ्या सह्याद्रीच्या कड्यावर बनवलेला महादरवाजा आहे. त्यामुळे राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून महाराजांनी स्वीकारली होती. आणि आजही हा किल्ला आपल्याला अभेद्य स्वरूपात पाहायला मिळतो. धन्यवाद. श्री विश्वकर्मा नवतरुण मंडळ आमच्या मंडळाचं नाव आहे. ह्या मंडळाने जवळपास आम्ही गेले 3 वर्ष किल्ले बांधणीची सुरुवात केली. किल्ले बांधताना आमच्या मंडळात जवळपास 45 मुलं आहेत. 45 आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, शिवप्रेमी आहेत. ते किल्ले बांधण्यासाठी अतोनात कष्ट करतात. म्हणजे किल्ले दरवर्षी दिवाळीमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे आमच्या गावामध्ये आंबवडे बुद्रुकमध्ये भरपूर प्रमाणात जवळपास 365 किल्ल्यांपैकी जवळपास 45 ते 50 किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली जाते. बरं, किल्ले बनवण्याची जी स्पर्धा तयार झाली ही केव्हापासून झाली? जवळपास 13 वर्ष झाले ही प्रथा चालू आहे. बरं, म्हणजे आता 4-5 वर्षापूर्वीच असं काही नाहीये? 4-5 वर्षापूर्वीचं नाहीये, पण गेले 13 वर्ष ही प्रथा चालू आहे. 13 वर्षापासून म्हणजे त्यात बदल घडत गेला. पण आमच्या मंडळाने, श्री विश्वकर्मा नवतरुण मंडळाने गेले 3 वर्षापासून किल्ला आणि त्याच्या संदर्भात जो काही देखावा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही जे त्यांच्या कालखंडात जे घडलेल्या घटना आहेत त्या आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, म्हणजे नुसताच किल्ला नाही तर त्यासोबत ऍक्ट सुद्धा आहेत. म्हणजे जसं गणपतीला जिवंत देखावा आहे त्यासोबत, आणि तो सुद्धा सादर करत असतो. आणि लोकांना तो अतिशय आवडतो. म्हणजे अभिप्राय चांगले आहेत लोकांचे आमच्याबद्दल. त्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे आता आमचं हे 4थं पर्व आहे. आता तुम्ही मायामागे बघू शकता, स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी आपले प्राण दिले त्या सर्वांची माहिती इथे लावलेली आहे. बाजीप्रभू देशपांडे असतील, अंबीरराव मोहिते असतील, सूर्याराव काकडे असतील, तानाजी मालुसरे असतील, सर्वांची माहिती आपल्याला इथून जाताना मिळते. आपल्यासमोर जो किल्ला बनवलेला आहे तो आहे सिंधुदुर्ग किल्ला. दुपारचं जर तुम्ही आलात तर पावसाचं वातावरण असल्यामुळे बरेचसे किल्ले हे झाकलेले असतात. काहीच मोजके किल्ले आपल्याला कव्हर करता आले. सो तुम्ही जर इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर 6-7 नंतर संध्याकाळच्या या टायमिंगला या.